कोल्हापुरातील साकोली कॉर्नर परिसरात रुपाली सौरभ पिंजरे या आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. 15 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळं पै पाहुण्यांची वर्दळ होती. या दरम्यान पिंजरे यांच्या घरातील कपाटातून त्यांचे सुमारे 5,11,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी रुपाली पिंजरे यांनी जुना राजवाडा पोलिसात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना एक संशयित चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी गुजरीत येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोन्याचे दागिने विकण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेतलं. विशाल विष्णुपंत शिंदे असं त्याचं नाव आहे. रुपाली पिंजरे यांच्या घरातून त्यांच्या नातेवाईक असलेल्या अवंती शैलेश शिंदे यांनी दागिने चोरले असून त्यातील काही दागिने विक्रीसाठी आल्याची कबुली त्यानं दिली. यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी अवंती शिंदे हिला ताब्यात घेतलं. तिच्याकडून पिंजरे यांच्या घरातील चोरीला गेलेले सुमारे 5 लाख रुपये किमतीचे सर्व दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, गजानन गुरव, सागर डोंगरे, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, अमर पाटील, प्रशांत पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी मिळून केली.